घोषणा दे. येळकोट येळकोट जय मल्हार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक छंद छंद गेल्या 2-3 दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये बहुजनांचे लोकनेते माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या वरती अनेक या महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारी लोकांचे हात त्यांच्या फोटोला लागले आणि या महाराष्ट्रातले अनेक साखर कारखाने खाल्ले, अनेक सूतगिरण्या खाल्ल्या, अनेक शेतकऱ्यांच्या DCC बँका खाल्ल्या. अशा भ्रष्टवादी लोकांचा हात आमच्या दैवताला लागल्यामुळं आज या ठिकाणी लोकनेते पडळकर साहेबांच्या फोटोला सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे. आणि मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून या राज्याचे जे ज्येष्ठ नेते आहेत आणि जे स्वतःला ज्येष्ठ समजतात त्या नेत्यांना मी आपल्या माध्यमातून एक आव्हान करू इच्छितो की माननीय शरदचंद्र पवार साहेब, आपण महाराष्ट्र राज्याचे विकास पुरुष माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावरती जे आपण खालच्या भाषेत जेव्हा आपण एका स्टेजवरती एका सभेमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती हातवारे करून चुकीचे शब्द वापरले, त्या टायमाला तुमची सुसंस्कृत भाषा कुठे गेली होती? हा माझा आपल्या माध्यमातून सवाल आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आईवरती अनेक खालच्या भाषेत अनेक चुकीच्या पद्धतीनं टीका टिप्पणी होत असताना आपल्याला त्या टायमाला सुसंस्कृतचा हा शब्द आठवला नाही का? आणि दुसऱ्या बाजूला या देशाचे कणखर नेते माननीय पंतप्रधान देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आईवरती AIच्या माध्यमातून चुकीचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियामध्ये प्रसारित केले. आणि त्या टायमाला या देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल जेव्हा अशा चुकीच्या गोष्टी घडत होत्या त्या टायमाला आपल्याला सुसंस्कृत हा शब्द आठवला नाही का? हा माझा आपल्या माध्यमातून जाहीर सवाल आहे. आणि गेल्या 2-3 दिवसापासून एक बहुजन समाजातला लोकनेता माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर यापूर्वी अनेक वेळा अटॅक करण्यात आले. तुमची सत्ता असताना तुम्ही त्यांना जीवघेणा हल्ला केला आणि त्यांना एका आमदारावर डंपर घालून मारण्याचा प्रयत्न केला. त्या टायमाला तुमची सुसंस्कृत भाषा कुठं होती? आणि ज्या टायमाला पडळकर साहेब ह्या सोलापूरमध्ये घोंगडी बैठकीच्या माध्यमातून या सोलापूरमध्ये फिरत असताना या सोलापूरमध्ये त्यांच्या गाडीवर दगड टाकला गेला, ज्यांनी दगड टाकला त्या लोकांचा तुम्ही सत्कार करता, त्या टायमाला तुमची सुसंस्कृत भाषा कुठं होती? का फक्त जात बघून तुम्ही काम करणार आहात आणि जात बघून बहुजन समाजातल्या नेते मंडळींना टार्गेट करणार आहात? हा माझा आपल्या माध्यमातून जाहीर सवाल आहे. आणि दुसऱ्या बाजूला आजचा जो कार्यक्रम आयोजित केला, जे आंदोलन आयोजित केलं
हे यासाठी आंदोलन आयोजित केलं की ज्यावेळेस पडळकर साहेबांनी एक विधान केलं, त्या विधानानंतर जो गदारोळ उडला, त्या गदारोळानंतर गेल्या 2 दिवसात आंदोलनाच्या नावाखाली ज्या पद्धतीने धमक्या येत आहेत, गोपीचंद पडळकर साहेबांची जीभ छाटली तर 5 लाख रुपये, त्यांना मारलं तर 10 एकर जमीन नावावर करतो, असं जर कोण याच्यातनं दडपशाही करत असेल तर या सगळ्यांना आम्ही सांगू इच्छितो की पडळकर साहेब एकटे नाहीत, आम्ही सगळेजण पडळकर साहेबांबरोबर आहे. आणि हा प्रमुख उद्देश या आंदोलनाच्या मागचा आमचा होता. आणि ज्या पद्धतीने पडळकर साहेब बोलले की एका अभियंत्याचा मृत्यू झाला, त्या अभियंत्याच्या मृत्यूचं तुम्ही राजकारण करता, एवढ्या खालच्या पातळीला तुम्ही जाऊन राजकारण करता, त्या बाबतीत पडळकर साहेबांनी जे विधान केलं की राजाराम पाटलांचे हे संस्कार नाही आहेत, हे समजून घ्या. पडळकर साहेबांनी जी भाषा वापरली, पडळकर साहेब 18 पगड जाती 12 बलुतेदारात मागास वर्गात काम करतात, ते जमिनीवर उभारून काम करतात, त्यांची ती भाषा आहे. त्यांनी एवढंच म्हणलं आहे की हे राजाराम पाटलांचे संस्कार नाहीत, हा याचा उद्देश आहे. पण याचा काहीतरी प्रोपोगंडा करायचा, याच्यातनं कुठंतरी वेगळ्या वळणाला जातीय तेढ निर्माण करायची, हे जे चाललं हे आम्ही खपवून घेणार नाही. आणि पडळकर साहेबांबरोबर 18 पगड जाती बलुतेदार सगळेजण उभा राहणार आहेत, हे येणाऱ्या काळात आम्ही सांगू इच्छितो. आणि ही जी दडपशाही चालली ही त्वरित थांबवावी. आणि मी पवारसाहेबांना विनंती करतो आपल्या माध्यमातून की ज्यावेळेस गेल्याच आठवड्यात आमच्या समाजाबद्दल जे वाईट पद्धतीने एक नेता बोलला, त्यावेळेस तुम्हाला आठवलं नाही, त्यावेळेस त्याला सांगायची इच्छा झाली नाही. म्हणून आपल्या माध्यमातून विनंती करतो की पवारसाहेब ज्या वेळेस कुणाच्या आईवर बोललं जाईल, बहिणीवर बोललं जाईल, फडणवीस साहेबांच्या आईवर बोललं जातं, पत्नीवर बोललं जातं, त्यावेळेस आपण सांगावं. असं जर सांगितलं तर तुमच्याहीबद्दलचा आदर आमच्याबद्दल निश्चितपणाने वाढेल. आणि मी येणाऱ्या काळात सांगतो की आज काय केलं आज आम्ही दुग्धाभिषेक करून पडळकर साहेबांबरोबर सर्व नेते आहेत, सर्व कार्यकर्ते आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला.